आता या ताई इथं बसलेल्या आहेत मंडईमध्ये, भाजीचा व्यापार करतात. आपण त्यांची जरा थोडीशी विचारपूस करूया. नमस्ते ताई, किती वर्षापासून हा व्यापार करताय? बोला की. मी किती वर्षापासून व्यापार करताय? चांगले 35 ते 40 वर्ष होतात. 40 झाले. 30 ते 40 वर्ष तुम्ही व्यापार करताय. हो. मग या व्यापारात काही प्रगती साधली की नाही? काय नाही काहीच लाभलं नाही. फक्त खाऊन पिऊन आपलं जगायचं झालं, एवढंच का? खायचं संपलं की येते राव. बरं, आराम नाही. असं कसं झालं बरं? तुम्ही थोडेफार बचत केली नाही का? साठवले नाही का पैसे तुम्ही थोडे? काय नाही कवा तरी खायला केलं होतं ₹1,00,000. हां. ते गावड्याने 1.5 लाख निघलं माझ्याकडून. म्हणलं तीच बसून खावावं आता. गावंड्याने? गावड्याने. बरं, ती कशा पायी घेतली? का इकडे हां का हां बरं कसं पडलं हां 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 हां. या लावलं नसेल. बरं, गावड्यानं मी घेऊन गेला वजूबाईचा घेऊन म्हणजे तुमच्या बांधकामाचं पैसे त्यांनी घेऊन गेला, घेऊन गेला. मी काम न करता? पडलं होतं. काम केलं का त्यांनी? केलं नाही अर्ध कसं. हां. म्हणजे माझं पाऊस येत होता ना, मी चुलीवर करून खाल्लं. बरं बरं. हां पत्रा माझा फुटला होता. हां हां. मला सगळा पत्रा टाकून दिला बरं. आणि घेऊन गेला ना. आता बसून खायचं तर आता कशी खाऊ बसून. हां 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 हां. आलं झालं का मग त्यांनी परत कामच केलं नाही, नुसतं फसवलं तुम्हाला? फसावलं. किती पैशाला फसवलं? 1.5 लाखाला. बघा, असं तर कष्टकऱ्यांना असं या लोकांमार्फत म्हणलं फसवलं तीच जातं. बसून खावावं म्हणलं. बघा, बरं, आता तुम्ही सध्या हे जे व्यापार करताय, या व्यापारात तुम्ही सरकारची काही मदत घेतली का धंद्यासाठी वगैरे? असं काही तुम्हाला कर्ज वगैरे मिळालं का? काही काहीच नाही. काहीच नाही. कसं तुम्हाला म्हणजे आर्थिक मदत नाही मिळाली का कुठं? मदत म्हणजे तुम्हाला सांगू का? हां. महाराष्ट्र बँक आहे का, बरं. हां. तिथं 50,000 मिळलं होतं शेरडावर. बरं का बरं. ते 50,000 त्यांचं मी फेडून टाकलं. फेडून टाकलं. बरं, चांगली ते गोष्ट म्हणलं, आहे. साहेब म्हणलं हां. आजी आता पैसे भरा येऊ नका, तुमची आमची बराबरी झाली. बरं बरं बरं. हां. दुष्काळी खोली बांधायला बरं. घेतलं होतं. हां हां हां. हां. मग परत काही तुम्ही दुसरं कर्ज वगैरे काढलं का काय नाही? कोणी दक्षिणाच घेत नाही आपण. अच्छा, आता कोण लक्ष देत नाही तुम्हाला? देतच नाही. म्हणजे आता हे तुम्ही महाराष्ट्र बँकेतून पैसे घेतले होते, त्यावेळी तुमचं काय वय होतं? माझं तवा होतं की 35-30 होतं बघ. हां, त्यामुळे तुम्हाला त्यावेळी पैसे दिले. दिले. आज तुमचे वय, आता तुम्ही थकलात, त्यामुळे तुम्हाला पैशाची गॅरंटी त्यांना वाटत नाही, हां. त्यामुळे ते पैसे देत नाहीत. हो. हां, मग आता प्रश्न निर्माण झालेला आहे की आता जगायचं कसं? हां. बरोबर आहे ना? हां. आता माणुसकी तर संपलेली आहे, तुम्ही तर म्हणताय, बरोबर आहे? संपलं. माणूस माणसाला संभळत नाही, काय नाही काय नाही. मग असं आता म्हातारे जीवानी 60-62 वर्षाच्या वयामध्ये असे किरकोळ व्यापार करायचे, आणि या व्यापारामध्ये पण म्हणजे बरकत नाही किंवा लाभ मिळत नाही. नाही. आहे तेवढंच खायचं, मिळेल तेवढंच खायचं. कधी कधी भाजीपाला नुकसानीत पण जातो. अशा पद्धतीची परिस्थिती या आता आजीबाईंची झालेली आहे. आपलं कसं तरी जीव कंठाळायला आलेला असताना कसं तरी दिवस ढकलायचं काम चालू आहे आता या माऊलीचं. नमस्कार. तुम्ही जी माहिती दिली ना, त्याबद्दल तुमचे आभारी आहोत. आता वाटायला लागले. हां, बोला. नसतं ते पत्रा टाकला तर अजून पुन्हा पावसात वर्ष झालं बघा. हां 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 हां. आता नाही, जर मी पत्रा टाके तर मी पत्र्याच्या पाण्याखाली बसते. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मी पत्रा टाकून घेतला हां. तर ते अर्धाच टाकला ना, अर्धा तासात ठेवला. बर. माझा जीव पडला विचार. बर बर बर. आणि मग आता माझ्या 1.5 गुंठ्या जाग्यात मपली मी करायलो. हम्म. मग शेजाऱ्याने 2 शेजाऱ्याने मला इकडल्या शेजाऱ्याने हां. येऊन घरात येऊन मला मार दिला. बर. आमच्या जाग्यात घालायचं नाही. हां हां हां. म्हणजे अन्याय केला. ग्रामपंचायतीनं मोजून मेका ठोकून दिल्या, हां. तरी पण त्या मेकाला त्यांनी मेका काढून टाकल्या विचारात. बर बर. आणि मला 3 वेळा मारलं. असं. मग तुम्ही रीतसर कायदेशीर काय करत नाही का? काय करू आता, मला माहितीच नाही आता कुठं जाऊ त्या. बर बर बर. ते ह्याला कुठं जाऊ मी हां, कॉम्प्लेट हां. द्यायला, आणि काय मला हिथून एवढ्या दिसायला. अच्छा अच्छा अच्छा. हं? बर बर. नाही, तुमची दखल घेतली जाईल. जर तुमच्यावर अन्याय होत असेल ना, हां. तर तुम्ही एक रीतसर तक्रार द्यायची. त्या तक्रारीनुसार तुमचं गाऱ्हाणं ऐकलं जाईल आणि तुम्हाला न्याय मिळेल. तशी काळजी करू नका. होय हो, लय विचारात जीव पडलाय. नाही, मिळेल, न्याय मिळेल, काय अडचण नाही. अजून तरी जगामध्ये माणुसकी आहे. माणसं माणसाला एकमेकाला मदत करणारी माणसं आहेत. माणुसकीचं चीड आहे हो हम्म. आपल्याला बाबा, ह्या पण
पोरांना किती दिवसाचं हवा का पैसा असल्याचं ध्यान येत आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. खोटं बोलणाराचं आणि भांडणाराचं काय ध्यान येत? नाही 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 येईल मला नाही, पैसा. व्यवहार आहे. आता सध्या कसं आहे, जगामध्ये व्यवहार जिवंत आहे. अजूनही माणसं माणुसकीतली शिल्लक आहेत, म्हणून हे जग चाललंय. चिंता करू नका, तुम्हाला न्याय मिळेल. विचार जीव पडलाय माझा. हम्म. आता ते बी पैसे बाबांना हाणून नेलं, आता बसून तरी कसे खाऊ गुडगुड म्हणजे पाहिजे संपलं की येते झटायला. बरं का, तुम्ही रीतसर कायदेशीर करा काय असेल ते, त्याला पुरावे वगैरे द्या आणि तुम्हाला तुमचं कारण ऐकलं तुम्हाला न्याय मिळेल. मी खात्री देतो तुम्हाला न्याय मिळेल. आलं का लक्षात? वयोवृद्ध माणसांना न्याय मिळतो आता. आता न्यायाचीच वाट बघायला. हम्म, हम्म. बरं, बरं. बरं ठीक आहे. नमस्कार आजी. बरं का.